ज्यांना पालक आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एकदम नवीन पद्धतीने आज ही पालकाची भाजी बनवत आहोत। आता त्यासाठी एक मूठ पालकही जास्त लागत नाही। या ठिकाणी 3 ते 4 लोकांच्या अंदाजामध्ये हा पालक बनवायचा आहे, भाजी बनवायची आहे। त्यासाठी एक मूठ पालक घेतलेला आहे। तो स्वच्छ असे त्याचे देठ असतं ते काढून घेतले आणि स्वच्छ आधी कापण्याच्या आधी धुवून घेतला। त्यासोबतच एक बटाटा घेतला, त्याचे साल काढलेले आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकत आहोत। आता या ठिकाणी अजिबातही आपण आलू पालक बनवत नाही। तेल टाकलेलं आहे 1 ते 2 चमचे आणि असा चांगला एक मूठ लसूण मी घेतलेला आहे। आता हा लाल लसूण आहे, तो त्याचे साल असे पातळ असतात। मी फक्त हा लसूण जो आहे तो विळीने कापला आणि असा हातावर चोळून घेतला की आपोआप तो लसूण सोलून निघतो। आता हा लसूण छान असा लाल होऊन दिला आणि त्या लसणामध्ये हा जो कापलेला स्वच्छ धुवून घेतलेला कापलेला पालक आहे तो टाकलेला आहे आणि त्याच्यातच जो साल काढलेला बटाटा आहे तो पण टाकून घेतलेला आहे। आता दोन्ही छान असं मिक्स केलेलं आहे। आता याची चव वाढण्यासाठी याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जास्त मीठ टाकलेलं नाही, एकदम थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि एकदम एक निम्मा कप एवढं असं पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी, बटाटा शिजण्यासाठी। आता मिठामध्ये शिजवल्यामुळे एकदम मस्त चव लागते या लसूण आणि बटाट्याची। बटाटा कापतानीच पातळ कापलेला आहे, थोडंसं पाणी टाकलं आणि आता हे थोड्या वेळ शिजून देऊ। बटाटा शिजला की पालक शिजायला वेळ लागत नाही। आता शिजलेला पालक आणि बटाटा एका भांड्यात काढून ठेवला। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली आणि कापून घेतलेला पुन्हा लसूण टाकला। 2 ते 3 उभ्या कापून घेतलेल्या मिरच्याही लसणामध्ये टाकल्या। एक मोठा कांदा कापून घेतला होता तोही टाकला। मी कांदा आपला साधाच कापलेला आहे। हा कांदा चांगला असा लाल होऊन दिलेला आहे। आता याच्यात काही सुके मसाले टाकायचे आहेत, ते म्हणजे सगळ्यात आधी याच्यामध्ये हळद टाकू। 1 चमचा छोटा चमचा हळद, 1 ते 1.25 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनापूड। आता हे जे मसाले टाकलेले लाल तिखट, धनापूड आणि हळद हे मसाले पुन्हा तेलात छान असे भाजून घेतलेले। आता लाल मिरच्या यामध्ये टाकल्या त्या जळतील म्हणून शेवट टाकलेला आहे। यामुळे भाजीला छान असा तडका बसतो आणि चवही मस्त येते आणि भाजी दिसायलाही चांगली दिसते। आता शेंगदाणे आणि फुटाण्याचा एकदम असा पिठच असं काढून घेतलेलं आहे, म्हणजे कूट केलेला नाही, फक्त याच्यात पाणी घातलेलं नाही। तेही या मसाल्यामध्ये छान असं 1 ते 2 मिनटं भाजून घेते। आता भाजी बनवताना आपण थोडंसं त्याला बेसन पीठ टाकतो, पण बेसन पिठाऐवजी फुटाणे किंवा आपली फुटाण्याची जी डाळ असते ती आणि शेंगदाणे भाजून त्याचे साल काढलेले आणि त्याचा एकदम बारीक असा कूट केला। आता तो कूटही या मसाल्यामध्ये मी छान असा 1 ते 2 मिनटं भाजून घेते। आता सगळ्या मसाल्यांनी चांगलं असं तेल सोडलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून हे मसाले सगळे पुन्हा एकजीव केलेले आहे। आता हा शिजलेला पालक आणि बटाटा थोडंसं पाणी होतं त्याच्या सगळं या मसाल्यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता हा पालक, बटाटा आणि हे मसाले सगळे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि चमच्याने जी थोडीशी पालक मोठा आहे तो असा मॅश केलेला आहे। आता याला 2 ते 3 मिनटं थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता पालक शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, त्या अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता थोडं पाणी टाकून थोडंसं अजून भाजी थोडीशी सैल बनवते।
एकदा अशा पद्धतीने पालक भाजी बनवून बघा, मस्त अशी चवीला लागते. थोडंसं पाणी टाकून आता या भाजीला उकळायला ठेवलं आहे. एकदम मस्त अशी भाजी दिसत आहे आणि तेवढी चवीलाही छान लागते. एकदम हॉटेल स्टाईल लसूणी पालक, याला लसूणी पालक. आणि लसूण घालताना कोणत्याही पालेभाजीला लसूण घातला की त्याची चव एकदम मस्त लागते. मेथीच्या भाजीला किंवा कुठलीही पालेभाजीला लसूण जास्त टाकला की भाजी चांगली लागते. आता आज आपण लसूणी पालक बनवलेला आहे. आता मीठ टाकून थोडीशी हलवून घेते. पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत एकदम मस्त अशी ही लसूणी पालक, एकदम हॉटेल स्टाईल लसूणी पालक झालेला आहे. मी यामध्ये मसाले, कुठलेही मसाले टाकलेले नाही, काळे मसाले, फक्त लाल तिखट, थोडंसं धना पावडर, हळद टाकलेली आहे. मसाले टाकले, पालेभाज्यांची चव वेगळी लागते. आवडत असला तर 1 चमचा यामध्ये थोडासा मसाला टाकला तर चालेल, पण मी यामध्ये मसाला अजिबात टाकलेला नाही. बघा, उकळल्यानंतर अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. सगळी भाजी एकजीव झालेली आहे. फुटाण्याचा जो कूट टाकला होता किंवा मग फुटाणे नसले तर आपली फुटाण्याची डाळ असती ती वाटून टाकली आणि एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे. एकदम खमंग असा तिचा सुवास येत होता. एक वेळेस नक्कीच बनवून बघा अशा पद्धतीने ही लसूणी पालक. ज्यांना पालक आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील, एवढी चविष्ट असे हा लसूणी पालक होतो. कमी वेळेत फक्त 5च मिनिटात ही भाजी होते.